यावेळेला प्रियानं आपण शास्त्र भाग काढूया आणि नवीन करारामध्ये आपण इब्री लोकांचं पत्र त्याचा 13वा अध्याय, इब्री लोकांचं पत्र त्याचा 13वा अध्याय आणि प्रियानो 7 पासून मी 14 पर्यंत आपल्यासाठी वाचत आहे. इब्री लोकांचं पत्र याचा 13वा अध्याय आणि वचन 7 पासून 14 पर्यंत प्रियानो मी आपल्यासाठी वाचत आहे. आपल्या पवित्र शास्त्रामध्ये तुम्ही देखील प्रियानो हे वचन काढावं. इब्री लोकांचं पत्र याचा 13वा अध्याय आणि वचन 7 ते 14 मी आपल्यासाठी वाचत आहे. इब्री 13:7 जे तुमचे अधिकारी होते, ज्यांनी तुम्हाला देवाचे वचन सांगितले त्याची आठवण करा. त्यांच्या वर्तणुकीचा परिणाम लक्षात आणून त्याच्या विश्वासाचे अनुकरण करा. येशू ख्रिस्त काल, आज व युगानुयुग सारखाच आहे. विविध आणि विचित्र शिक्षणाने बहकून जाऊ नका, कारण ज्याकडून आचरणास लाभ नाही अशा खाद्याने नव्हे तर कृपेने अंतःकरण स्थिर केले असणे चांगले. आपल्याला अशी वेदी आहे की जिच्यावरचे खाण्याचे अधिकार मंडपाची सेवा करणाऱ्यांना नाही, कारण ज्या पशुचे रक्त पापाबद्दल प्रमुख याजकाच्या द्वारे परमपवित्र स्थानात नेले जाते, त्याची शरीरे तळाबाहेर जाळण्यात येतात. म्हणून येशूनेही स्वरक्ताने लोकांना पवित्र करावे म्हणून वेशीबाहेर मरण सोचले. तर आता आपण त्याचा अपमान शोषित तळाबाहेर त्याच्याकडे जाऊया, कारण आपल्याला येथे स्थानिक नगर नाही, तर जे नगर पुढे येणार आहे त्याची आपण वाट पाहत आहोत. परमेश्वर वाचलेली वचने प्रियानो आशीर्वादित करो. प्रार्थना करूया प्रियानो की प्रभू पुढील वेळ प्रभू आपल्याला मार्गदर्शन करेल. थोर अनुग्रहकारी प्रभू, आम्ही पुन्हा एकदा विशेष तुझे आभार मानत आहोत. येथपर्यंतच्या भक्तीमध्ये प्रभू तू आमच्याबरोबर राहिलास. तुझं स्तुतिस्तवन करण्यासाठी आम्हाला तू सहाय्य केलंस. आमच्या सर्वांच्या प्रार्थना विनंत्या प्रभू तू ऐकलेल्या आहेस. यावेळेला प्रभू आम्ही सर्वजण आमच्या अंतःकरणाची आत्म्याची प्रभू तयारी करून आध्यात्मिक मार्गदर्शन प्रभू तुझ्या आत्म्याकडून आम्हाला प्रभू लाभू दे. यासाठी प्रभू आम्ही सर्वजण आमचे कान, आमचे नेत्र, आमचे हृदय आम्ही तुझ्याकडे लावलेले आहेत. मनुष्याचं शहाणपण नाही, परंतु तुझ्या आत्म्याचं मार्गदर्शन प्रत्येकाला लाभू दे प्रभू. आणि प्रभू परमेश्वरा, आम्ही जे कोणी वचन तुझं ऐकू ते प्रभू कृतीमध्ये आणण्यास आम्हाला तू सहाय्य कर. विश्वासामध्ये प्रभू भक्कम असं कर. परिस्थिती भयंकर असली तरी देखील प्रभू तुझ्यावरती विसंबून राहण्यास, तुझ्या योजनेप्रमाणे प्रभू सर्व काही घडत असताना ते प्रभू परमेश्वर वचनामध्ये पाहण्यास, पारखून घेण्यास आम्हाला प्रत्येकाला मदत कर. मान, सन्मान आणि गौरव प्रभू तुला देत लहानशी प्रार्थना येशूच्या नावात मागते म्हणतो, आमेन. प्रियानो, आपण मागील दिवसांमध्ये 7 अभिवचने आपण घेत होतो, परंतु आज भयंकर अशा ह्या वातावरणामध्ये मी प्रार्थना करत होतो की देवा, वचन त्यामधलं एकच राहिलेलं आहे. एकच मुद्दा राहिला होता, 7वा मुद्दा 7 अभिवचनांपैकी. आणि तो मुद्दा प्रियानो आपण थोडासा बाजूला ठेवून आज आपण मनन करणार आहोत. ते म्हणजे का देवाच्या योजनेवरती मी विसंबून असावं का? का आपण देवाच्या योजनेवरती विसंबून असावं का? त्याची योजना जी आहे त्यावरती मला खरंच विसंबून राहायला पाहिजे का? होय प्रियानो, पाहिजे. त्याशिवाय आपल्याला प्रियानो आपले प्लॅन्स किती आपण चांगल्या रीतीने केले तरी ते यशस्वी होऊ शकणार नाहीत. पण आज भयंकर अशा परिस्थितीमध्ये काही वेळेला प्रियानो काही लोकांना प्रश्न पडतो की खरोखर इतकं भयंकर अशा गोष्टी जगामध्ये घडत आहेत आणि देव ह्या इतक्या स्तराला का जाऊ देत आहे? आपल्या प्रत्येकाला हे माहीत आहे की
मागच्या वर्षी ज्या वेळेला हा सुरू झाला होता महामारीचा काळ, त्यावेळेला तो चायनामध्ये आहे म्हणून प्रियांनो आपण थोडंसं दुर्लक्ष केलं. नंतर प्रियांनो तो सर्वत्र जगामध्ये पसरायला लागला, तरी प्रियांनो काही लोक गांभीर्याने घेत नव्हते. भारतामध्ये आला तरी लोक प्रियांनो गांभीर्याने घेत नव्हते आणि ते म्हणायचे की मोठमोठ्या शहरांमध्ये आहे. परंतु प्रियांनो कालांतराने तो आपल्या अवतीभोवती दिसायला लागला आणि मग थोडेसे लोक विचार करायला लागले. परंतु यावर्षी मात्र ह्या 2021मध्ये तो नुसता अवतीभोवती नाही तर प्रियांनो आपल्या मध्ये येऊन आता उपस्थित राहिलेला आहे. आपल्या जवळच्या लोकांना प्रियांनो तो लागलेला आहे. काही लोकांच्या घरामध्ये प्रियांनो आज आलेला आहे. आणि म्हणून असा कदाचित विचार येतो की आता हे इथपर्यंत प्रभू कसं काय आणलेलं आहे. आणि दर दिवशी वेगवेगळ्या रीतीने आपल्याला बातम्या ऐकायला मिळतात. लॉकडाऊन परत एकदा झालेला आहे, जनता कर्फ्यू सुरू झालेला आहे आणि आपलं बाहेर जाणं आता भयंकर असं झालेलं आहे. आणि कदाचित साहजिक आहे की आपण विचार करू की हे परमेश्वर असं का होऊ देत आहे. कालच्या दिवशी देखील प्रियांनो एका ग्रुपवरती मी पाठवलं की काही लोकांना हा करोना एक आजार म्हणून दिसत आहे, महामारी म्हणून त्याच्याकडे बघत आहे. परंतु परमेश्वराची योजना पवित्र शास्त्रामध्ये प्रियांनो आपल्याला वाचायला मिळत आहे की शेवटच्या काळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन ज्या वेळेला होणार आहे त्याआधी कोणत्या गोष्टी होतील त्याबद्दल परमेश्वराने आपल्याला आधीच सांगून ठेवलेले प्रियांनो. आणि म्हणून कदाचित बाहेरचे इतर ख्रिस्तीतर लोक जे आहेत त्यांना प्रियांनो अजूनही कित्येक लोकांना प्रियांनो माहीत नाही की आपल्या पवित्र शास्त्रामध्ये ह्या गोष्टी लिहिलेल्या आहेत आणि परमेश्वराच्या इच्छेप्रमाणेच त्या घडत आहेत. आणि जर ते तुमच्याकडे आणि माझ्याकडे जर लिखित रूपामध्ये आहे तर प्रियांनो आपण घाबरायचं काहीच कारण नाही. घाबरायचंच नाही तर उलट प्रियांनो आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनासाठी स्वतःची आणि इतरांची देखील तयारी करून घ्यावी की त्याचं येणं आता कधी होऊ शकतं अशी प्रियांनो परिस्थिती आली आहे. किंवा कदाचित आपल्याला प्रियांनो त्याच्याकडे जावं लागेल अशी परिस्थिती आली आहे. काही असो, पण त्याला भेटण्याची वेळ जवळ आलेली आहे प्रियांनो. आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही देवाचं वचन वाचत आहात, समजून घेत आहात, तर खरंच असं प्रियांनो तुम्हाला वाटायला नको, तुमच्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न व्हायला नको, शंका उत्पन्न व्हायला नको की आपण खरंच देवाच्या या योजनेवरती विश्वास ठेवावा का. विश्वास देवाच्या योजनेवरती प्रियांनो ठेवणं गरजेचं आहे. ही देवाची इच्छा आहे आणि देवाच्या इच्छेप्रमाणे सर्व काही घडत आहे प्रियांनो. आणि म्हणून जो मुद्दा प्रियांनो आज मी म्हणत आहे की त्याच्या योजनेवरती आपण विश्वास का ठेवला पाहिजे, तर त्याचे काही प्रियांनो गोष्टी, काही वचन प्रियांनो आज आपण पाहणार आहोत. आणि त्यापैकी इब्री लोकासपत्र जो आपण शास्त्रभाग आता वाचलेला आहे, इब्री लोकासपत्र याचा 13वा अध्याय आणि प्रियांनो त्याच्या 7व्या वचनापासून म्हटलेलं आहे, जे तुमचे अधिकारी होते ज्यांनी तुम्हाला देवाचं वचन सांगितले त्यांची आठवण करा, त्यांच्या वर्तणुकीचा परिणाम लक्षात आणून त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा. येशू ख्रिस्त काल, आज व युगायुग सारखाच आहे. माझा पहिला मुद्दा प्रियांनो आज आपण म्हणत आहोत की देवाच्या योजनेवरती आपण का विश्वास ठेवला पाहिजे. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे त्याची योजना तो कधी बदलत नाही प्रियांनो. त्याची योजना परमेश्वर कधीही बदलत नाही. त्याची योजना त्याने सांगितलेली आहे
ते लिखित रूपामध्ये दिलेली आहे. आणि म्हणून ज्यावेळेला पवित्र शास्त्र आपण वाचत असतो त्यावेळेला प्रियानो एक प्रकारचा तो करार देवाने माणसाबरोबर केलेला आहे आणि त्या कराराच्या नुसार जे काही त्या ठिकाणी लिहिलेलं आहे त्याचं पालन करणं आपलं कर्तव्य आहे आणि प्रियानो त्यानुसार वागणं हे त्याची योजना आहे आणि तो कधी प्रियानो ते बदलणार नाही. आणि म्हणून देवाच्या योजनेवरती आपल्याला विश्वास ठेवणं गरजेचं आहे, कारण त्याची योजना तो बदलत नसतो. त्याची योजना प्रियानो परमेश्वर कधी बदलत नसतो. मनुष्य त्याच्या योजना बदलत असतो. आपले अधिकारी जे आहेत प्रियानो, राजकीय पुढारी जे आहेत, कदाचित ते एक वेळेला आपल्याला काही सांगतील आणि नंतर प्रियानो ते सांगतील नाही असं नाही, आपल्याला असं करायचं आहे. त्यांच्या योजना प्रियानो त्या अशामुळे बदलत राहतात की त्यांना सर्वच काही समजत नसतं. म्हणजे मनुष्य कुठलाही योजना एक बनवतो आणि ती बदलतो का? कारण त्याला सर्व पुढच्या आणि मागच्या किंवा वर्तमान काळातल्या गोष्टी समजत नसतात. जसजसं त्याच्यासमोर एक एक दिवस येत राहतो त्याप्रमाणे त्याला ज्ञान मिळत राहतं आणि मग त्याच्या योजनेमध्ये प्रियानो तो बदल करत राहतो. पण आपला परमेश्वर प्रियानो तसा नाही आहे. तो काल आज, विशेष करून 8व्या वचनामध्ये म्हटलं, येशू ख्रिस्त काल आज आणि युगानयुग तो सारखाच आहे. तो कधी बदलत नाही. त्याच्या विश्वासाच्या वचनांना तो कधी प्रियानो पूर्ण करणार नाही असं होणार नाही, तो पूर्ण करणारच. परंतु मनुष्य जो आहे तो मात्र प्रियानो या योजना बदलत राहतो. म्हणून आपण माणूस म्हणून ज्या वेळेला प्रियानो विचार करतो तर शंका प्रियानो आपल्या मनामध्ये कदाचित उत्पन्न होतात की आता हे इतकं भयंकर झालेलं आहे, आता फक्त बाहेरच्या देशातले नाही परंतु माझ्या देखील अवतीभोवती कदाचित माझ्या घरामध्ये प्रियानो ते आलेलं आहे. आता मी कितपत ह्या देवाच्या योजनेवरती विश्वास ठेवा. आणि म्हणून प्रियानो खरं तर इब्री लोकाचा लेखक 13व्या अध्यायाच्या 7व्या वचनामध्येच म्हटलेलं आहे की जे तुमचे अधिकारी होते, ज्यांनी तुम्हाला देवाचं वचन सांगितले, त्यांची आठवण करा. त्यांची आठवण करा म्हणजे प्रियानो, होय तुमचा सेवक या नात्याने प्रियानो माझी आठवण करा. माझ्याबरोबर प्रियानो इतर जे सेवक आहेत त्यांची देखील तुम्ही आठवण करा. ज्यांचे प्रियानो उपदेश तुम्ही आत्तापर्यंत ऐकलेले आहेत त्या सगळ्यांची आठवण करा असं प्रियानो तो सांगत आहे. आठवण म्हणजे प्रियानो, हो तो व्यक्ती चांगला होता, तो चांगला सेवक आहे, तो चांगली प्रार्थना करतो, तो चांगला उपदेश करतो, अशी आठवण नाही प्रियानो. पण त्यांनी कोणत्या गोष्टींवरती उपदेश केला याची प्रियानो आठवण करा. त्यांनी तुम्हाला ह्या काळातल्या गोष्टी ज्या आज घडत आहेत त्याची कदाचित त्यांनी प्रियानो भविष्यवाणी जी परमेश्वराच्या वचनामध्ये आहे ते देखील प्रियानो तुम्हाला सांगून ठेवलं असेल, त्याची तुम्ही आठवण करा म्हणत आहे. म्हणून तो म्हणत आहे की जे तुमचे अधिकारी होते, ज्यांनी तुम्हाला देवाचे वचन सांगितले, देवाचे वचन त्यांनी सांगितले. तिथं म्हटलं नाही त्यांनी किती चांगलं प्रार्थना केली, त्या प्रार्थनेची आठवण करा. तो हे म्हणत नाही त्यांनी किती चांगला उपदेश केला, त्या उपदेशाची आठवण करा. नाही, कदाचित त्यांनी किती चांगलं गीत गायलं असेल, किती चांगलं त्यांनी गाणं गाऊन प्रियानो वाद्य वाजवलं असेल, त्याची आठवण नका. परंतु तो म्हणत आहे जे तुमचे अधिकारी होते, ज्यांनी तुम्हाला देवाचे वचन सांगितले. आपण का देवाच्या योजनेवरती प्रियानो विश्वास ठेवायला पाहिजे? तर प्रियानो देवाचं वचन देवाने त्याच्या पवित्र शास्त्रामध्ये तर लिहून ठेवलेलंच आहे आणि जे अधिकारी आहे, जे सेवकगण आहेत ते वारंवार त्या वचनांना तुमच्यापर्यंत पोहोचवत आलेले आहेत. त्याची आठवण करा तो म्हणत आहे. त्याची आठवण करा व त्यांच्या वर्तणुकीचा परिणाम लक्षात आणून. लक्षात घ्या प्रियानो, त्यांच्या वर्तणुकीचा, जे सेवक जण प्रियानो गणले जात आहेत, जे प्रियानो तुम्हाला शिकवत आहेत, त्यांच्या विश्वासाप्रमाणे तुम्ही सुद्धा त्यांचं प्रियानो काय म्हटलेलं आहे की त्याचा परिणाम लक्षात आणून विश्वासाने आचरण तुम्ही सुद्धा करा. जर सेवकगण त्याप्रमाणे प्रियानो करत आहेत, विश्वासाला देवाच्या वचनाचं अनुकरण ते करत आहेत, तर तुम्ही देखील प्रियानो त्याचं अनुकरण करणं गरजेचं आहे. का गरजेचं आहे? मग 8व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, येशू ख्रिस्त काल आज व युगानयुग सारखाच आहे. येशू ख्रिस्त प्रियानो काल आज आणि युगानयुग सारखाच आहे. आज कित्येक सेवकांना प्रियानो
कोविडमुळे जावं लागलेलं आहे. आज त्यांच्या मंडळांना देखील प्रियांनो हे देवाचं वचन सांगत आहे की त्यांची आठवण करा. आज तुमच्यामध्ये ते नाही आहेत कदाचित, पण त्यांनी तुम्हाला जे काही शिकवलं प्रियांनो त्याची आठवण करा. आज त्या गोष्टींची प्रियांनो आठवण करा की जे देवाचं वचन त्यांनी शिकवलेलं आहे. त्यांनी नेहमी प्रियांनो देवाचं वचन पुढे काय होणार आहे त्याच्याबद्दल प्रियांनो आधीच सांगून ठेवलेलं आहे. म्हणून कदाचित तुमचं मन बहकून टाकण्यासाठी, तुम्हाला दुसऱ्या शिक्षणामध्ये गुंतवण्यासाठी, जगिक गोष्टींमध्ये प्रियांनो भुरकटण्यासाठी काही असे लोक प्रियांनो तुम्हाला काही शिक्षण देतील. त्याच्याबद्दल त्याने सावध केलेलं आहे. नववचन म्हणत आहे, विविध आणि विचित्र शिक्षणाने बहकून जाऊ नका, कारण ज्यांच्याकडून आचरणाऱ्यास लाभ होत नाही अशा खाद्याने नव्हे तर कृपेने अंतःकरण स्थिर केलेले असणे चांगले आहे. काही लोक आहेत, त्यांचं वेगवेगळ्या रीतीने प्रियांनो शिक्षण ते देत राहत आहेत. त्याच्यामधून कुठल्या प्रकारचा प्रियांनो ऐकणाऱ्यांना लाभ होत नाहीये. पण ते लोक प्रियांनो त्यांच्या शिक्षणामधून कदाचित म्हणत असतील की असं करू नका, तसं करू नका, हे खाऊ नका, ते खाऊ नका, हेच खा आणि तेच खा. म्हणून तो म्हणत आहे की अशा खाद्याने नव्हे तर कृपेने अंतःकरण स्थिर केलेले असणे चांगले आहे. काय खातो, काय पांघरतो त्यावरती नाही प्रियांनो, कोणत्या प्रकारचं औषध घेतो त्यावरती अवलंबून नाही, परंतु देवाच्या कृपेने आपलं अंतःकरण स्थिर. फार महत्त्वाचं आहे प्रियांनो. या दिवसांमध्ये, लॉकडाऊनच्या काळामध्ये, जनता कर्फ्यू लागलेला आहे, कोविडची महामारी चालू आहे, रोज बातम्या ऐकायला मिळत आहेत. आपलं अंतःकरण जे आहे आपल्याला स्थिर ठेवणं गरजेचं आहे प्रियांनो. हेलकावणे घ्यायला नको, विश्वास डगमगायला नको प्रियांनो. देवाचं वचन सेवकांनी सांगितलंय आणि ते नुसतं सांगितलंच नाही तर प्रियांनो ते तुमच्या हातामध्ये आहे. आज ते वाचत राहणं प्रियांनो गरजेचं आहे. बरेचसे लोक प्रियांनो कदाचित टी व्हीवरती आपला वेळ घालवत असतील, बातम्या ऐकण्यामध्ये, एंटरटेनमध्ये वेळ घालवत असतील. काही लोक आहेत कदाचित आपल्या मोबाईलमध्ये प्रियांनो आपला वेळ घालवत असतील. परंतु प्रियांनो लक्षात घ्या, देवाचं वचन या ठिकाणी आपल्याला सांगते की त्याचं वचन हे प्रियांनो तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे आणि आमच्याकडे नाही असं म्हणता येणार नाही, परंतु ते तुमच्या हातामध्ये सुद्धा आहे आणि त्याचा उपयोग प्रियांनो करून स्वतःचं अंतःकरण, स्वतःचं जीवन प्रियांनो तुम्हाला स्थिर राखणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्रियांनो कृपेने अंतःकरण स्थिर केलेले असणे चांगले आहे. का स्थिर करायचं आहे? कारण त्याची योजना कधी बदलत नाही. काही योजना प्रियांनो 11 आणि 12 वचनामध्ये म्हटले, कारण ज्या पशुचे रक्त पापाबद्दल प्रमुख याजकाच्या द्वारे परमपवित्र स्थानात नेले जाते त्यांची शरीरे तळाबाहेर जाळण्यात येतात आणि म्हणून त्याची योजना कधी बदलत नाही. म्हणून प्रियांनो आपण वाट पाहणं किंवा त्याच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. दुसरा मुद्दा प्रियांनो, त्याच्या योजनेवरती आपण का विश्वास ठेवायला पाहिजे? तर प्रियांनो दुसरा मुद्दा आपण म्हणत आहोत, कारण तो सर्वशक्तिमान आहे. तो सर्वशक्तिमान आहे म्हणताना प्रियांनो काय म्हणत आहे? यिर्मयाचं पुस्तक याचा 32वा अध्याय आपण काढूया. यिर्मयाचं पुस्तक याचा 32वा अध्याय आणि त्याचं 17 वचन काय म्हणत आहे? यिर्मयाचं पुस्तक याचा 32वा अध्याय आणि 17 वचनामध्ये म्हटलेलं आहे, आहा प्रभू परमेश्वरा, पहा तू आपल्या महासामर्थ्याने व आपल्या उभारलेल्या बाहूने आकाश व पृथ्वी उत्पन्न केली. तुला अवघड असे काही नाही. यिर्मया प्रियांनो म्हणत आहे, आहा प्रभू परमेश्वरा, पहा तू आपल्या महासामर्थ्याने. परमेश्वर महासामर्थ्य आहे. का बरं तो महासामर्थ्य? यिर्मया त्याचं कारण देत आहे की आपल्या उभारलेल्या बाहूने आकाश आणि पृथ्वी उत्पन्न केलेली आहे. तू ज्या भूतलावरती प्रियांनो आपण राहतो आणि जिथं राहून प्रियांनो आपण वर आकाशामध्ये पाहतो, ते आकाश आणि ही पृथ्वी ही त्याने उत्पन्न केलेली आहे प्रियांनो. कशाने? त्याच्या महासामर्थ्याने आणि त्याच्या प्रियांनो
उभारलेल्या बाहूने. लक्षात घ्या प्रियानो ही गोष्ट, की परमेश्वराला सर्व काही शक्य आहे. थोडक्यात यिर्मया तो म्हणत आहे, प्रभूला तो म्हणत आहे की तू महासामर्थ्याने हे सर्व काही उभारलेले, तुझ्याच्या कोणतीही गोष्ट अशक्य अशी नाहीये, सर्व काही तुझ्यासाठी शक्य आहे. विशेष करून प्रियानो यिर्मयाच्या काळामध्ये खरं तर देवाच्या लोकांनी त्याचं वचन नीट पाळलं नाही, त्याच्या आज्ञेचं पालन केलं नाही. आणि देवाने त्यांना सांगितलं होतं की दुधामधाच्या देशामध्ये जाण्याआधी तुम्ही गुलामगिरीमध्ये होता, आणि गुलामगिरीमधून काढून तुम्हाला मी आता दुधामधाच्या देशात आणलं, तर इथं माझ्या आज्ञा तुम्ही चांगल्या रीतीने पाळा. आणि जर तुम्ही पाळल्या नाही तर तुमच्यावरती वेगवेगळ्या रीतीने मी संकट आणेल, दुसऱ्या राष्ट्रांना तुमच्यावरती मी आक्रमण करायला लावेल. अशा रीतीने परमेश्वराने आधीच त्यांना चेतावणी देऊन ठेवली होती. पण तरी देखील इस्रायल लोकांनी ती ऐकली नाही. आणि मग यावेळेला प्रियानो असं झालेलं आहे की आता मात्र त्या इस्रायल देशाचे दोन भाग झालेले. उत्तराचा भाग इस्रायल म्हटलं, दक्षिणेचा भाग यहुदा म्हटलेला आहे. आणि आता त्या यहुदावरती देखील आक्रमण झालेलं आहे. नबुकदनेझर हा राजा येणार आहे आणि सर्व लोकांना कैद करून घेऊन जाणार आहे, याची देखील चेतावणी यिर्मयाच्या द्वारे परमेश्वराने दिली होती. पण त्यावेळेचे लोक काय म्हणत होते की हा संपूर्ण प्रदेश खरं तर देवाने खासद्यांच्या हातात दिलेला आहे, आता इथं काही होणार नाही. कारण प्रियानो यिर्मयाचं पुस्तक 32वा अध्याय आणि त्याच्या 42 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे, कारण परमेश्वर म्हणतो ज्या प्रकारे मी या लोकांवरती हे सर्व मोठे अरिष्ट आणले आहे, त्याच प्रकारे त्यांच्या हितसंबंधाने जे मी बोललो ते सर्व त्यास प्राप्त करून देईन. त्या राष्ट्रावरती प्रियानो मोठं संकट आणलेलं आहे. यरूशलेम देखील प्रियानो ताब्यात घेण्यात आलेलं आहे. आणि परमेश्वर प्रियानो ते म्हणत आहे की ज्या प्रकारे मी यांच्यावरती संकट आणलेलं आहे, 42 वचन प्रियानो तेच म्हणत आहे की ज्या प्रकारे मी लोकांवरती हे सर्व मोठं अरिष्ट आणलेलं आहे, म्हणजे अरिष्ट आणणारा प्रियानो हा देवच आहे आणि अरिष्ट घालवणारा देखील हाच देव आहे. म्हणून खरं तर प्रियानो तुम्हाला आणि मला त्याच्या योजनेवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. तो म्हणत आहे की ज्या प्रकारे मी या लोकांवरती सर्व मोठे अरिष्ट आणले आहे, त्याच प्रकारे त्यांच्या हितसंबंधाने जे मी बोललो ते सर्व त्यास प्राप्त करून देईन. जे मी बोललो तो म्हणत आहे, जे मी बोललो आणि जे परमेश्वर बोललेलं आहे. आज प्रियानो आपल्या कानामध्ये कोणी अपेक्षा करू नये की देव माझ्याशी आता कानामध्ये येऊन बोलेल, माणसासारखा मला ऐकायला मिळेल. परंतु त्याला जे काही बोलायचं आहे तो नव्याने आता दुसरं काही बोलणार नाही. त्याला जे सांगायचं आहे ते सर्व काही त्याने सांगून ठेवलं. आणि ते प्रियानो आज तुमच्या हातामध्ये असलेलं पवित्र शास्त्र, यामध्ये प्रियानो ते तुम्हाला सापडेल. ते वाचणं गरजेचं आहे, ते समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्या योजना काय आहेत ते प्रियानो समजून त्याप्रमाणे आपण देखील प्रियानो स्वतःला घडवणं गरजेचं आहे. आणि म्हणून तो म्हणत आहे की ज्या प्रकारे मी या लोकांवरती सर्व मोठे अरिष्ट आणले आहे, त्याच प्रकारे त्यांच्या हितसंबंधाने जे मी बोललो ते सर्व त्यास प्राप्त करून देईन. 43 वचन काय म्हणत आहे, ज्या या देशाविषयी तुम्ही म्हणता की तो ओसाड आहे, त्यात मनुष्य व पशु यांचा मागमूस नाही, तो खासद्यांच्या हाती गेला आहे, त्या या देशात शेताची खरेदी होऊ लागेल. आज कदाचित सर्व काही त्यांच्या हातातून निघून गेलेलं आहे, पण नंतरच्या काळामध्ये मी अशी परिस्थिती आणेल की लोक आता शेताची खरेदी विक्री प्रियानो जी सुरू झालेली आहे ते परत एकदा तो म्हणत आहे मी सुरू करणार आहे. आणि यिर्मयाला देखील प्रियानो त्याने खरं तर तेच सांगितलं होतं, काय की बाबा तू जाऊन शेत विकत घे. आणि त्याने ते शेत विकत घेतलं सुद्धा तसं. आणि म्हणून यिर्मया आता काय म्हणत आहे की देवा, कदाचित या लोकांना असं वाटत आहे की ही परिस्थिती खासद्यांच्या हातामध्ये गेलेली आहे, आता ही परिस्थिती काय बदलणार नाही. जसं प्रियानो तिथं म्हटलेलं आहे की हा 43 वचनामध्ये या देशाविषयी तुम्ही म्हणत आहात की तो ओसाड आहे,
आज आपला देश आणि सगळं जग देखील प्रियानो लॉकडाऊनमुळे ओसाड झालेला आहे. मनुष्य व पशु यांचा मागमूस नाही. कुठं दिसत नाही माणसं आणि पशुही दिसत नाही रस्त्यावर फिरत असताना. कदाचित अशी परिस्थिती आपली देखील आहे आणि लोक म्हणतील की आता हे सगळं काही गेलं आहे, संपलेलं आहे, लवकर लवकर व्हॅक्सिन यावं, लवकर लवकर नेझल स्प्रे यावा. पण हे सर्व काही प्रियानो देवाच्या इच्छेनुसार होणार आहे, घडणार आहे, घडत आहे आणि पुढे ते घडत राहणार आहे प्रिय. आणि म्हणून तुम्हाला आणि मला देवाच्या या वचनावरती विश्वास ठेवणं आणि त्याच्या योजनेवरती विश्वास ठेवणं प्रियानो महत्त्वाचं आहे. दोन गोष्टी आपण पाहिल्या. देव कधी बदलत नाही, त्याच्या योजना तो कधी बदलत नाही. तो सामर्थ्यवान परमेश्वर आहे आणि त्याच्या सामर्थ्याने अरिष्ट पण आणतो आणि प्रियानो आपल्या हितसंबंधाने अरिष्ट घालून चांगले दिवस देखील प्रियानो तो लवकर आणणार आहे. पण त्याच्यावर विसंबून राहणारे प्रियानो लोक असले पाहिजे. तिसरी गोष्ट प्रियानो आपण बघूया की जे आपल्याला प्रियानो स्तोत्र 147 मध्ये प्रियानो पाहायला मिळेल. स्तोत्रसंहिता 147 आणि त्याचं 5वं वचन काय म्हणत आहे? आमचा प्रभू थोर व महासामर्थ्य आहे, त्याची बुद्धी अमर्याद आहे. आमचा प्रभू थोर सामर्थ्य आहे आणि त्याची बुद्धी अमर्याद आहे. त्याला सर्व काही ठाऊक आहे प्रियानो. थोडक्यात आपण म्हटलं प्रियानो, पहिला मुद्दा आपण बघितलं की त्याच्या योजना कधी बदलत नाही. तो संपूर्ण सामर्थ्यवान, महासामर्थ्यवान आहे. आता तो म्हणत आहे प्रियानो त्याची बुद्धी अमर्याद आहे, म्हणजे त्याला सर्व काही ठाऊक आहे, अमर्याद. त्याला मर्यादाच नाही. तुमच्या आणि माझ्या बुद्धीला मर्यादा आहे प्रियानो. आपण सर्वच गोष्टी समजू शकत नाही, आपल्याला उमजू शकत नाहीत. परंतु प्रियानो देव तसा नाहीये. देवाच्या बुद्धीला मर्यादाच नाही, म्हणून तिथं म्हटलेलं आहे की त्याची बुद्धी अमर्याद. ज्याची बुद्धी अमर्याद आहे तो प्रियानो कधीही कुठल्या गोष्टी सांगितल्यावर बदलत नसतो. मी मगाशी जसं म्हटलं प्रियानो की माणसाची बुद्धी सीमित असल्यामुळे त्याला आज काहीतरी घडतंय म्हणून प्रियानो तो योजना करतो, पण उद्याच्या दिवशी प्रियानो काय होणार आहे त्याला माहीत नसतं, कारण त्याची बुद्धी सीमित आहे, कमी आहे प्रियानो. तो फार तर फार प्रियानो 5 वर्ष, 10 वर्ष किंवा 50 वर्ष किंवा 100 वर्षापर्यंत प्रियानो योजना चांगल्या रीतीने लाभदायी होईल म्हणून प्रियानो तो कदाचित योजना करू शकेल 100 वर्ष. पण देव तसा नाहीये. तो प्रियानो अनंत काळापासून त्यांनी योजना करून ठेवलेली आहे आणि पुढे काय होणार आहे प्रियानो हे सर्व त्याला माहीत आहे. म्हणून त्याच्याबद्दल स्तोत्रकर्ता म्हणत आहे प्रियानो की आमचा प्रभू थोर व महासामर्थ्य आहे. मोठं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. का तर प्रियानो तो परत एकदा म्हणत आहे की त्याची बुद्धी अमर्याद आहे. त्याच्या बुद्धीला सीमाच नाही. तो इतका लांबपर्यंत योजना करून ठेवतो. आपण प्रियानो जास्तीत जास्त प्रियानो परमेश्वराच्या वचनाप्रमाणे 60 वर्ष, 70 वर्ष, फार तर फार प्रियानो औषधं खाऊन वेगवेगळ्या रीतीने 100 वर्ष जगू. आज लोक आहेत काही प्रियानो 125 वर्ष, 150 वर्ष कदाचित जगले असतील, पण त्याच्या पुढे कोणीच गेलं नाही प्रियानो. पण त्याच्या योजना ह्या कधी प्रियानो बदलत नाही. त्याला संपूर्ण रीतीने सामर्थ्यवान म्हटलेलं आहे. त्याला संपूर्ण रीतीने प्रियानो बुद्धी जी आहे अमर्याद त्याला मिळालेली आहे. आणि म्हणून प्रियानो जर असा देव आपला आहे तर त्याची उपासना करण्यामध्ये प्रियानो आपण कधी मागे सरकू नये. त्याच्या योजनेप्रमाणे प्रियानो आपण त्याच्यामध्ये सामील राहावं. दल बदलू करू नये प्रियानो. जसं आजच्या काळामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये काही पुढारी असतात की एका पक्षामधून निवडून येतात आणि जेव्हा त्यांना दिसतं की नाही बाबा ह्या पक्षाचं काय खरं नाही, हे सरकार चांगलं नाही, ते दुसऱ्या पक्षामध्ये जातात. कारण त्यांना वाटतं आता तो पक्ष प्रबळ होईल आणि त्यांचं सरकार स्थापेन. तो आधीच प्रियानो दुसऱ्या पार्टीकडे वळतो आणि त्यांना सपोर्ट करतो. आपण कधी तसं करू नये प्रियानो. आध्यात्मिक रीतीने याला व्यभिचार म्हटलं जाईल, आध्यात्मिक व्यभिचार. जर देवाच्या तुम्ही दुसऱ्या कुठल्या देवाकडे जाणार नाही,
मला माहिती आहे प्रियानो, आपण कधी मूर्तीपूजा करणार नाही किंवा दुसऱ्या, पण जगिकतेमध्ये प्रियानो तुम्ही मूर्तीकडे जाणार नाही, दुसऱ्या देवांकडे वळणार नाही, पण जगिक योजनेनुसार जरी प्रियानो तुम्ही वागायला लागला, देवावरचा विश्वास तुमचा जर काढून घेतला, तरी देखील प्रियानो फार मोठ्या घातकामध्ये तुम्ही जीवन जगत आहात. तुमचा विश्वासघात होणार आहे. 10 आणि 11 वचन काय म्हटलेलं आहे? स्तोत्र 147 आणि त्याचं 10. तो घोड्यांच्या बलाने आनंदित होत नाही, मनुष्याच्या पायांनी संतोष पावत नाही. जे परमेश्वराचे भय धरतात, जे त्याच्या दयेची प्रतीक्षा करतात, त्यांच्यावर तो संतुष्ट होतो. फार महत्वाचं प्रियानो, जे परमेश्वराचे भय धरतात, जे त्याच्या दयेची प्रतीक्षा करतात. ताबडतोब आपल्या इच्छेनुसार व्हायला पाहिजे असं बऱ्याच जणांना वाटत असतं. ही माझी योजना आणि देवा तू असंच कर. आपण होय प्रार्थनेमध्ये कदाचित देवाला असं म्हणत असू, परंतु नेहमी लक्षात घ्यायला पाहिजे की प्रत्येक प्रार्थनेच्या शेवटी प्रियानो म्हणणं गरजेचं आहे, देवा माझी इच्छा जरी म्हटली मी, तरी तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. आणि तुझ्या इच्छेप्रमाणे ज्या वेळेला घडायला लागेल ते स्वीकार करण्यास मला देखील प्रभू तू सहाय्य कर. आणि म्हणून इथं म्हटलेलं आहे, जे परमेश्वराचे भय धरतात, जे त्याच्या दयेची प्रतीक्षा करतात, त्यांच्यावर तो संतुष्ट होतो. त्यांच्यावर संतुष्ट होतो. तो प्रियानो त्याच्या योजनेनुसार सर्व काही आखून ठेवलेलं आहे. पण मनुष्य जर प्रियानो दलबदलूप्रमाणे जर वागत असेल, तर प्रियानो त्याच्यावर तो संतुष्ट होत नाही, त्याच्यावरती कधी तो आशीर्वाद देणार. आणि म्हणून तिसरा मुद्दा प्रियानो आपण पाहिलेला आहे. 3 मुद्दे पाहिले या ठिकाणी, की देव कधी प्रियानो त्याच्या योजना बदलत नाही, तो सामर्थ्यवान आहे आणि प्रियानो त्याची बुद्धी अमर्याद आहे. चौथी गोष्ट आपण बघूया प्रियानो, स्तोत्र प्रियानो आपण काढूया 139. स्तोत्र संहिता 139 आणि त्याचं 7 पासून 10 वचन आपण मगाशी प्रियानो वाचलं कदाचित. स्तोत्र संहिता 139. मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निघून जाऊ, मी तुझ्या समक्षतेपासून कोठे पळून जाऊ. मी वर आकाशात चढलो तरी तेथे तू आहेस, अधोलोकात मी आपले अंथरूण केले तरी पहा तेथे तू आहेस. मी पहाटेचे पंख धारण करून समुद्राच्या अगदी पलीकडल्या तीरावर जाऊन राहिलो, तरी तेथेही तुझा हात मला चालवील, तुझा उजवा हात मला धरून ठेवील. अंधकार मला न लपो, माझ्या भोवतालचा प्रकाश काळोख हो. असे जरी मी म्हणालो तरी अंधकार देखील तुझ्यापासून काही एक लपवत नाही. रात्र दिवसाप्रमाणे प्रकाशते, काळोख आणि उजेड हे तुला सारखेच आहेत. काय म्हणत आहे प्रियानो? हा देव प्रियानो सर्व बुद्धीने देखील प्रियानो, त्याच्या बुद्धीला तर अमर्याद आहे, परंतु तो प्रियानो यावेळेला आपण म्हणूया आपल्या बरोबर सदैव सर्वत्र तो राहणार आहे. आपण त्याच्यापासून पळून जाऊ शकत नाही, लपू शकत नाही. आपल्याला माहिती आहे जुन्या करारामध्ये एक जण असा होता देवाचा संदेष्टा, की देवाने त्याला सांगितलं होतं निनवे शहराला जा, पण तो गेला तार्शिश शहराला. आणि तो जात असताना तो होडीमध्ये जाऊन लपून बसला. त्याला वाटलं देवाला दिसणार नाही, तो कुठं चालला आहे. मुळात त्या निनवे शहराला जाण्यासाठी होडीमध्ये बसायची गरज नव्हती, त्याला चालत जाणं गरजेचं होतं किंवा दुसरं कुठलं तरी प्राण्याचा वापर करून त्याच्यावर बसून त्याने जायला पाहिलं होतं. परंतु हा त्याच्या विरुद्ध दिशेला निघाला आणि त्याला वाटलं की देवाला दिसणार नाही. कोण होता तुम्हाला माहीत असेल? हां, कोण? तार्शिश शहराला निघून गेला आणि जे हजारो किलोमीटर लांब आहे निनवे शहरापासून. देवाने सांगितलं निनवे शहर त्याच्यापासून जवळ आहे, तो तार्शिशला निघाला. त्याला वाटलं मी त्याच्यापासून निघून जाईल. पण स्तोत्रकर्ता या ठिकाणी प्रियानो दावीदच काय म्हणत आहे, 5व्या वचनापासून वाचलं तर प्रियानो समजून येईल की तू मागून पुढून मला वेढलेला आहे, माझ्यावर तू आपला हात ठेवलेला आहे. मागून पुढून मला वेढून टाकलेला आहे. देव काय फक्त एखाद्या नगरावरतीच प्रियानो लक्ष ठेवतो का? आज किती भयंकर गोष्ट आहे प्रियानो बघा.
मनुष्याला सर्वत्र नजर ठेवता येत नाही म्हणून CCTV कॅमेरे त्याने लावलेले आहेत. पण CCTV कॅमेरे सुद्धा काय करतात, ते तेवढ्या पुरतंच त्या भागामध्ये प्रियांनो त्यांना दृश्य दिसत असतं. मग दुसऱ्या भागामध्ये त्यांना पाहायचं असेल तिथेही त्यांनी CCTV लावले. पण CCTV प्रियांनो सगळ्या जगामध्ये कुठेही लावता येत नाही आहेत, त्यांना मर्यादा आहे त्याला. त्यांना सगळेच काही एका वेळेला पाहता येत नाही. असे काही ठिकाण आहेत की तिथपर्यंत प्रियांनो CCTV घेऊन जाणं कठीण आहे त्यांना. पण देव मात्र तसा नाहीये प्रियांनो. देवाला सर्वत्र पृथ्वीवरती जेवढे जेवढे विश्वास ठेवणारे, त्याच्यावरती विश्वास ठेवून धावा करणारे लोक आहेत किंवा नसतील सुद्धा, प्रत्येक मनुष्य, प्रत्येक भूतलावरचा मनुष्य जो त्याला ओळखतो किंवा जो त्याला ओळखत नाही, जो त्याला ओळखत नाही त्याच्यावर देखील प्रियांनो परमेश्वराचं लक्ष आहे. तो काय करतो, त्याच्या मनामध्ये प्रत्येकाच्या काय आलेले आहे. जगामध्ये असे कितीतरी लोक आहेत प्रियांनो की जे देवाला ओळखत नाहीत, पण त्या प्रत्येकाच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे देवाला प्रियांनो सगळं माहीत आहे. ते कुठल्याही देशातले ते लोक असू दे. आणि म्हणून दावीद मात्र ते ओळखून काय म्हणत आहे की तू मागून पुढून मला वेढलेला आहे, माझ्यावर तू आपला हात ठेवलेला आहे, हे ज्ञान माझ्या कल्पनेपलीकडचे आहे. मला समजत नाही, तो म्हणतोय. हे माझ्या एकट्याचा जरी विचार केला, तो म्हणतोय, तर तू माझ्यावरतीच कसं काय सगळं काही लक्ष ठेवून जाणत आहेस, माझ्या बुद्धीला समजत नाही, तो म्हणतोय. त्या काळात तर प्रियांनो CCTVचा आविष्कार झाला नव्हता. आपल्या काळातही आत्ता कुठे प्रियांनो लोकांना माहीत आहे. पण दावीद म्हणते तू मागून पुढून मला वेढलाय, माझ्यावर तू आपला हात ठेवलेला आहे, हे ज्ञान माझ्या कल्पनेपलीकडचे आहे, हे अगम्य, हे माझ्या आवाक्याबाहेरचे आहे. आणि मग तो म्हणत आहे, मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निघून जाऊ, मी तुझ्या समक्षतेपासून कोठे पळून जाऊ, निघून जाऊ, पळून जाऊ. मी वर आकाशात चढलो तरी तेथे तू आहेस, अधोलोकात आपले अंथरूण केले, अधोलोकामध्ये सुद्धा मी अंथरूण करून झोपी गेलो तरी तो म्हणत आहे पहा तू तेथे आहेस. मी पहाटेचे पंख धारण करून समुद्राच्या अगदी पलीकडल्या तीरावर जाऊन राहिलो, माणसापासून मी पळून जाईल, पहाटेचे पंख धारण करून. कोणाला कळायच्या आत, कोणाला समजायच्या आत पहाटे पहाटे निघून गेलो मी. अरे पण तरी तो म्हणत आहे, तरी तू तेथे तुझा हात चालवी, तुझा उजवा हात मला धरून ठेवेल, अंधकार मला लपो, असं माझ्या भोवतालच्या प्रकाश काळोख हो, असे मी जरी म्हटलो तरी ते शक्य नाही. अंधारामध्ये माणसाला वाटतं काही होणार नाही, पण देवाला सगळं काही कसं आहे. तो म्हणत आहे रात्र दिवसाप्रमाणे प्रकाशते, काळोख उजेडातले सर्व काही त्याला सारखेच आहे. म्हणजे देव प्रियांनो आपल्या बरोबर सदैव आहे. तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये असाल, तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये असा प्रियांनो, देव सदैव आपल्या बरोबर आहे. आणि म्हणून आपले कदाचित प्रियांनो दुसरे नातेवाईक, प्रियजन, आपला नवरा, आपली बायको, आपली मुलं, आपले मुली, आपले आई वडील, आपले मित्रगण, भाऊ बहीण आपल्याबरोबर सगळीकडेच येऊ शकत नाहीत. काही वेळेला आपण म्हणत असतो की होय मी त्याच्याबरोबर जाईल आणि मग तो मला सहाय्य होईल. होय, थोडा वेळ पुरतं सहाय्य होईल प्रियांनो, पण काय सांगता येतं प्रियांनो, काय सांगता येतंय, तो सहाय्य कदाचित होऊ शकणार नाही. पण देव तसा नाही आहे प्रियांनो. तुम्ही जिथे कुठे जाल, तुमची जी काही परिस्थिती असेल, तुम्ही ज्याही कुठल्या अडचणीमध्ये सापडलेले आहात, देव तुमच्या बरोबर आहे. तो तुम्हाला कधी अंतर देणार नाही, सोडणार. आणि म्हणून प्रियांनो आपण म्हणत आहोत की त्याच्या योजनेवरती आपण विश्वास ठेवणं गरजेचं आहे आणि प्रियांनो त्याच्या योजनेप्रमाणे चालत राहणं गरजेचं आहे. विश्वास तर ठेवायचा आणि त्याप्रमाणे चालत राहायचं. मग भयंकर परिस्थिती आपल्या अवतीभोवती असू द्या, तुमच्यासाठी तुमचा देव आणि माझा देव प्रियांनो महत्वाचा. बरीच वचनं आहेत प्रियांनो, त्यातलं एकच प्रियांनो आपण बघूया, त्यातलं शेवटचं वचन काढूया. रोमकरासपत्र त्याचा 9 अध्याय, रोमकरासपत्र त्याचा 9 अध्याय आणि 15 आणि 16 वचन मी वाचत आहे तुमच्यासाठी. 14 पासून मी वाचतो. रोमकरासपत्र 9 अध्याय 14 ते 18 पासून मी वाचत आहे. इथे असं म्हटलेलं आहे, तर आपण काय म्हणावे,
देवाच्या ठाई अन्याय आहे काय? कधीच नाही. कारण तो मोशेला म्हणतो, ज्या कोणावर मी दया करतो त्याच्यावर मी दया करीन, ज्या कोणावर मी करुणा करतो त्याच्यावर मी करुणा करीन. यावरून हे इच्छा बाळगणाऱ्यांवर नव्हे किंवा धावपळ करणाऱ्यांवर नव्हे, तर दया करणाऱ्या देवावर अवलंबून आहे. 17 वचन, शास्त्रलेख फारोला असे सांगतो, मी तुला पुढे केले आहे ते याच करिता की तुझ्याकडून मी आपला पराक्रम दाखवावा आणि माझे नाव सर्व पृथ्वीवर प्रख्यात व्हावे. यावरून त्याच्या इच्छेस येईल त्याच्यावर तो दया करतो आणि त्याच्या इच्छेस येईल त्याला तो कठीण हृदय करतो. देवाची योजनेवरती माझा का विश्वास मला ठेवायचा आहे? कारण तो दयावान परमेश्वर आहे. प्रिय, त्याची दया बघा काय आहे. आणि त्या दयेबद्दल रोमच्या मंडळीला पाऊल म्हणत आहे. मी 1, 2, 3, 4 मुद्दे प्रियांनो स्किप केलेले आहेत. तो म्हणजे त्याला सगळ्यात चांगलं शहाणपण आहे, तो विश्वासूयोग्य आहे, तो चांगला आहे आणि तो प्रीतीमध्ये सुद्धा आहे. पण ह्या गोष्टी मी घेतल्या नाहीत, पण त्याच्या दयेबद्दल प्रियांनो आपण पाहून थांबणार आहोत. रोमच्या मंडळीला प्रियांनो पाऊल म्हणत आहे. रोमकरासपत्र 9 अध्याय 14 वचन, आपण काय म्हणावे? देवाच्या ठाई अन्याय आहे काय? कधीच नाही. देव कोणावरही कधी अन्याय करत नाही. का? 15 वचनमध्ये, कारण तो मोशेला म्हणतो, ज्या कोणावर मी दया करतो त्याच्यावर मी दया करीन आणि ज्या कोणावर मी करुणा करतो त्याच्यावर करुणा करेन. मी जर म्हटलेलं आहे मी दया करणार, मी करुणा करणार, तर ती करणारच. त्यापासून तो मागं फिरणार नाही. माणसं तशी नाहीत प्रियांनो. आपल्या अवतीभोवतालचे लोकसुद्धा तसे नाहीत. बोलतील एक आणि करतील दुसरंच. पण देव म्हणतोय की ज्या कोणावर मी दया करतो त्याच्यावर मी दया करीन, ज्या कोणावरती मी करुणा करतो त्याच्यावर करुणा करीन. पण पुढं काय म्हटलंय? यावरून तुम्ही हे समजून घ्या. तो म्हणत आहे यावरून काय? यावरून इच्छा बाळगणाऱ्यांवर नव्हे. जो कोणी इच्छा करतोय मी दया मागावी देवाकडे, देवाने माझ्यावरती दया करावी, मला हे मिळावं, मला ते मिळावं, इच्छा बाळगणाऱ्यांवर नव्हे. माझी इच्छा झाली म्हणून मी देवाला मागितलं आणि ते मला देवाने दिलं, असं कधी कोणी म्हणू नये. मी प्रार्थना केली, मी कष्ट केले म्हणून मला ते मिळालं, मला लाभलं, असं कधी कोणी म्हणू नये. म्हणून तो म्हणत आहे इच्छा बाळगणाऱ्यांवर नव्हे किंवा धावपळ करणाऱ्यांवर नव्हे, तर दया करणाऱ्या देवावर अवलंबून आहे. इच्छा केली म्हणून मला मिळालं. काही लोक म्हणतात ना, माझ्या मनामध्ये फार इच्छा होती आणि पहा ती पूर्ण झाली. अरे पण ती पहा का पूर्ण झाली? कारण देवाने तुझ्यावरती दया केलेली आहे. काही लोक प्रियांनो धावपळ करतात. म्हणजे काय? काही वेळेला प्रियांनो काही कष्ट करतात. अहो इतकी धावपळ करावी लागली. काही लोक सांगतात इतकं आम्ही श्रम घेतले, इतके कष्ट घेतले, आम्ही सगळं काही केलं आणि तेव्हा कुठं आता हे आलेलं आहे. आजपर्यंत मला काही वेळेला ऐकायला मिळतं, अहो हे मंदिर उभारण्यासाठी आम्ही किती धावपळ केले आणि कष्ट केले, तेव्हा कुठे हे मंदिर उभं राहिलं. अरे हो ठीक आहे, पण ते तुझ्या धावपळीमुळे नाही झालेलं, तुझ्या कष्टामुळे नाही झालं बाबा. ते देवाची दया होती म्हणून ते उभं राहिलंय. खरं तर ते वचन इथं प्रियांनो म्हणत आहे यावरून इच्छा बाळगणाऱ्यांवर नव्हे किंवा धावपळ करणाऱ्यांवर नव्हे, तर दया करणाऱ्या देवावर अवलंबून आहे. काहीही घडायचं असेल तर देवाच्या दयेवरती अवलंबून आहे, त्याच्या इच्छेवर अवलंबून आहे, आपल्या इच्छेनुसार नाही. उलट देवाचे आभार मानूया की त्याच्या इच्छेनुसार सर्व काही गोष्टी घडवत असताना तो आपला उपयोग करून घेत आहे. म्हणून स्वतःचं शहाणपण किंवा स्वतःचं मी पण आपण नाही गाजवलं पाहिजे. अरे आपण त्याच्या योजनेमध्ये आहोत हे महत्वाचं आहे. अलाहाबादला प्रियांनो, अलाहाबाद बायबल सेमिनारीमध्ये असताना फुटबॉलमध्ये मला क्रिकेट फुटबॉल दोन्ही आवडायचे.
क्रिकेटमध्ये मी खेळत होतो, फुटबॉलमध्ये सुद्धा मी खेळत होतो. पण ज्या वेळेला अलाहाबादला गेलो त्यावेळेला नागालँड, मणिपूर इथल्या मुलांच्या टीममध्ये मला जायला मिळालं. खेळलो मी. पण मी खेळलो म्हणजे काय, तर मला फुटबॉलच्या टीममध्ये मी घेतलं आणि अख्ख्या मॅचमध्ये कदाचित 1 किंवा 2 वेळा किक मारायला मिळाली. आणि मग मला वाईट वाटायचं की आपण फक्त काय, पूर्वी इतकं चांगलं खेळत होतो शाळेमध्ये आणि आता आपल्याला फक्त 1-2 किक अख्ख्या मॅचमध्ये बॉलला पाय लावायला मिळालं. मग त्यावेळेला माझा एक मित्र म्हणायचा, अरे बाबा त्या टीममध्ये तू आहेस हेच फार महत्त्वाचं आहे. तुझ्या पायाला बॉल लागो नाही तर न लागो, पण त्या मुलांच्या टीममध्ये तू गेलास, तुझं सिलेक्शन झालं हे महत्त्वाचं आहे. कारण आमच्यासारखे लोक आहेत की त्या टीममध्ये दाखलसुद्धा होऊ शकलो नाही आम्ही. म्हणजे मला वाईट वाटायचं की मी फक्त 1 किंवा 2 वेळा किक मारली असेल. कारण ती मुलं आपल्याकडच्या मुलांपेक्षा फार प्रभावी रीतीने खेळत होते आणि त्यांच्यामध्येच प्रियांनो त्या ठिकाणी बरोबर आम्ही एकाच टीममध्ये असायचो दुसऱ्या टीमबरोबर लढताना. पण तरी मला देखील कधी मिळालं नाही खेळायला, म्हणून मी निराश व्हायचो थोडासा. पण माझा मित्र मला प्रोत्साहन द्यायचा, अरे कमीत कमी त्याच्यात तू गेलास तरी सिलेक्शन झाला. अहो टीममध्ये सिलेक्शन होणं, क्रिकेटच्या टीममध्ये सुद्धा कदाचित तिथं 10च प्लेयर खेळत असतील, पण तिथं अजून एक्स्ट्रा प्लेयर असतात, 12-13 लोक असतात. त्याच्यामध्ये सिलेक्शन तरी व्हावं. नाही कदाचित ग्राउंडमध्ये गेला खेळायला, पण तो टीम ज्या वेळेला विजय होईल तर तू सुद्धा त्या टीमचा एक भाग आहेस. अगदी त्याच प्रकारे प्रियांनो इथं गोष्ट आहे. कुठलीही गोष्ट जर परमेश्वर करत आहे तर ती त्याच्या दयेनुसार होत असते. याचा अर्थ असा नाही की माझ्यामुळे ती घडलेली आहे. एखाद्याचं तारण होत असेल तर माझ्या उपदेशाने ते तारण झालेलं आहे आणि तो प्रभूकडे आला असं कधी म्हणता येणार नाही. परंतु देवाने त्या मनुष्याचं तारण निश्चित केलं होतं, त्याला निवडलेलंच होतं. फक्त माझा प्रभूने उपयोग करून घेतला तर त्याच्यामध्ये मला अभिमान बाळगणं गरजेचं नाही. ती देवाची दया आहे की मला देवाने वापरून घेतलं. अगदी तीच गोष्ट सर्व गोष्टींमध्येच प्रियांनो आपण लागू करूया. आणि म्हणून परत एकदा आपण हे वचन वाचूया 16 वचनापासून. यावरून इच्छा बाळगणाऱ्यांवर नव्हे किंवा धावपळ करणाऱ्यांवर नव्हे तर दया करणाऱ्या देवावर अवलंबून आहे. शास्त्रलेख फारोला असे सांगतो, मी तुला पुढे केले आहे हे याकरता की तुझ्याकडून मी आपला पराक्रम दाखवावा, माझे नाव सर्व पृथ्वीवर प्रख्यात व्हावे. म्हणजे विचार करा, चांगल्या गोष्टीसाठीच नाही तर देवाने अशा लोकांना वाईट गोष्टींसाठी देखील प्रियांनो नेमून ठेवलेलं आहे. आणि इथं फारो राजाला देखील परमेश्वराने अशासाठी निवडलं की पृथ्वीवरती त्याचं नाव प्रख्यात व्हावं. आपल्याला वाटतं नाही का सारखं सारखं त्या 10 मऱ्या, 10 पिढा, त्यातली शेवटची मरी होती, पण त्या 10 पिढा दरवेळेला वाचत असताना तो फारो बघतो आणि तो म्हणतो हो ठीक आहे यावेळेला मी सोडतो. पण ज्या वेळेला ती पिढा निघून जाते तो परत एकदा म्हणतो नाही नाही मी नाही सोडणार. परत एकदा देव पिढा आणतो, परत तो म्हणतो हो ठीक आहे सोडून देतो. पिढा गेली, परत तो म्हणतो नाही 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 सोडणार. असं एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, 4दा नाही, 5दा नाही, 6 नाही, 7 नाही, 10 वेळा असं होतं प्रियांनो. आणि आपण विचार करतो काय माणूस आहे हा, असा हा कसला माणूस होता हा. अरे पण देवानेच त्याचं हृदय कठीण करत होता. कशासाठी? देवाचं नाव सर्वत्र व्हावं म्हणून, की हा देव किती सामर्थ्यवान आहे. निसर्गामधून सुद्धा फारोला दाखवलं, त्याला स्वतःला दाखवलं आणि सर्व जगाला दाखवलं. आणि त्या गोष्टी वाचून आज सुद्धा प्रियांनो लोक ह्या देवाची ओळख लोकांना होत आहे किंवा व्हायला पाहिजे प्रियांनो. आज तसं आपण करत आहोत का? म्हणजे देवाच्या योजनेमध्ये प्रियांनो आपण जर आहोत तर आपण स्वतःला धन्य म्हणूया की देवा तू आम्हाला खरोखर हे दाखवलंस आणि आमच्याकडून तुझं कार्य तू करून घेत आहे. आज कोविडमध्ये प्रियांनो आपण ह्या परिस्थितीमध्ये देवाची उपासना करत आहोत तर स्वतःला धन्य म्हणूया. कित्येक जणांना प्रियांनो भक्ती करता येत नाही, कित्येक जणांना प्रियांनो कोविड पाहायला मिळाला नाही, ते निघून गेले. पण कोविडमध्ये जर आपण आहोत
तर हे आपल्या बळाने किंवा आपल्या प्रियानो काहीतरी आपली ताकद चांगली आहे म्हणून आपण जिवंत आहोत असं नाही. ही देवाची दया आहे म्हणून भूतलावरती आपण जिवंत आहोत प्रियानो. नाहीतर आपल्याला सुद्धा प्रियानो कधीच या महामारीमध्ये आपण धुवून निघालो असतो. आणि म्हणून देवाच्या योजनेमध्ये, त्याच्या योजनेवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. कसंही असो अवतीभोवती, पण हा विश्वास कायम ठेवायचा. आपण प्रियानो 5 मुद्दे पाहिले आज. का मी या देवाच्या योजनेमध्ये खरंच विश्वास ठेवू शकतो का? होय, ही देवाची योजना आहे. होय, पण त्याचे 5 मुद्दे आपण ऐकले. का विश्वास ठेवावा? कारण तो न बदलणारा देव आहे. त्याच्या योजना तो कधी बदलत नाही. नंबर 2, तो महासामर्थ्यवान देव आहे. नंबर 3, त्याची बुद्धी अमर्याद आहे. नंबर 4, तो सदैव आपल्या बरोबर आहे. आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठेही जात असू, तो आपल्या बरोबर आहे, तो काळजी घेणार आहे. आणि नंबर 5, तो दयाशील परमेश्वर, दया करणार आहे. आणि जे काही आपल्या अवतीभोवती आज घडत आहे, मग कदाचित आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टी असतील किंवा आपल्याला आवडणाऱ्या, आपल्या इच्छेनुसार घडणाऱ्या गोष्टी असतील, तर त्याच्यामध्ये आपलं नाही तर त्या देवाचं गौरव प्रियानं आपण करूया. परिस्थिती कशी असू द्या, देवाचं गौरव करा प्रिया. त्याचे आभार माना, त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा. त्याला म्हणा, होय प्रभू, आम्हाला कदाचित डायरेक्ट तुझ्या सर्व योजनेमध्ये आम्ही दिसत नसलो, परंतु जर आम्हाला जिवंत ठेवलेलं आहे, ही तुझी कृपा आहे, दया आहे. आणि त्या दयेनुसार प्रभू, तुझ्या इच्छेनुसार या भूतलावरती जोपर्यंत आम्ही आहोत, तोपर्यंत देवा तुझं गौरव आमच्याकडून करून घे. देवबाप करू तुम्हाला प्रियानो या सर्व गोष्टीतून आशीर्वाद दो. आपण प्रियानो प्रार्थना करूया आणि आपली सर्व परिस्थिती जी काही आहे आपल्या समोर, आवडणारी न आवडणारी, त्याबद्दल आपण देवाचे आभार प्रार्थना करू. थोर अनुग्रहकारी प्रभू, आम्ही पुन्हा एकदा विशेष तुझा आभार मानतो. आजच्या वचनामधून प्रभू आमच्याशी तू बोललेला आहेस, आम्हाला तू धीर दिलेला आहेस. सर्व परिस्थितीमध्ये प्रभू तू आम्हाला खरोखर सहाय्य करत आलेला आहे. आमच्या जन्मदिवसापासून ते इथपर्यंत प्रभू तू आम्हाला अद्भुत रीतीने प्रभू तुझ्या कृपेमध्ये आणि तुझ्या दयेमुळे प्रभू तू चालवलंस. या महामारीमध्ये देखील प्रभू परमेश्वरा तू आम्हा प्रत्येकाची काळजी घेतलीस, रक्षण केलेलं आहे. जरी काही प्रभू परमेश्वर लोक बिछाण्याला खिळून आहेत, तरी देखील प्रभू त्यांना तू स्पर्श करत आहे. यामधून पुन्हा एकदा तू घेऊन जाऊन त्यांची साक्ष प्रभू तू प्रबळ करत आहेस. आम्ही प्रार्थनेमध्ये प्रभू तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो आणि हाच विश्वास करत आहोत की प्रभू येत्या दिवसांमध्ये देखील प्रभू परमेश्वरा, आम्ही विशेष करून याच नगरामध्ये, याच पृथ्वीवरती राहण्यासाठी आम्हाला तू घडवलेलं नाही, तर प्रभू जी येणारी नगरी आहे, येणारं जे प्रभू परमेश्वर दिवस आहे की ज्यामध्ये आम्हाला तू घेऊन जाणार आहे, जिथे तू आहे तिथे आम्ही देखील असावं असं तुझं वचन आहे प्रभू. त्याकडे आम्ही लक्ष लावणारे लोक असावे. होय प्रभू, श्री ख्रिस्ताचं दुसरं आगमन लवकरच होईल हे आम्हाला माहीत आहे. आणि म्हणून प्रभू या सर्व अवतीभोवती घडणाऱ्या गोष्टींद्वारे आम्हाला हे समजून येत आहे की तुझ्या भविष्यवाणीची, तुझ्या वचनाची पूर्तता प्रभू तू करून घेत आहेस आणि तिकडे वाटचाल प्रभू आम्हा प्रत्येकाची करून घेत आहे. प्रभू परमेश्वरा, आम्ही पुन्हा एकदा तुझे आभार मानतो. विशेष प्रभू, आम्ही पापी असतानाच आमच्यासाठी प्रभू तू योजना करून ठेवली की प्रभू श्री ख्रिस्ताला जगात पाठव. त्या प्रभू श्री ख्रिस्तावरती विसंबून राहण्यास प्रभू आम्हाला तू सहाय्य कर. कारण तो नुसताच मेला नाही, तर तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा त्याला तू उठवलंस. आणि आम्हाला देखील प्रभू ती मोठी आशा तू दिलेली आहे की मृत्यूनंतर देखील एक मोठं जीवन, आणि ते सुद्धा तुझ्या सान्निध्यामध्ये आहे. त्या जीवनाकडे, वरील गोष्टींकडे लक्ष लावण्यास आम्हाला प्रभू प्रत्येकाला तू सहाय्य कर. आज जे जे लोक पुन्हा एकदा प्रभू आजारी आहेत, अशा सर्वांना प्रभू धैर्य दे, शक्ती दे, सामर्थ्य दे तुझ्यावरती विसंबून राहण्यास. आणि जे प्रभू आम्ही मागे आहोत, जे चांगले आहोत, धडधाकट आहोत, आम्हाला देखील प्रभू तुझ्या योजनेमध्ये तू घेतलेला आहेस.
म्हणून तुझे आभार मानतो आणि त्या योजनेवरती, देवाच्या योजनेमध्ये विश्वास ठेवण्यास आणि धैर्याने सामोरं जाण्यास प्रत्येकाला तू मदत कर. होय प्रभू, आमच्या जीवनाकडून तुला संतुष्टी मिळेल असं कार्य प्रभू पुन्हा एकदा कर. प्रत्येकाला प्रभू तुझ्या पवित्र हातात घे. जे प्रियजनांनी प्रभू आज वचन ऐकलेलं आहे त्यांना धैर्य दे, शक्ती दे, त्यांचा सांभाळ कर प्रभू. आणि पुन्हा एकदा या जगामध्ये प्रभू तुझी शांती, तुझं सामर्थ्य, तुझं गौरव प्रभू तू करून घे, हीच आम्ही तुझ्या चरणाजवळ प्रार्थना, लहानशी प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या प्रियाने गोड नावात मागत आहोत म्हणून तो आमेन. आपण प्रियानो प्रभूची प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसे तू आमचे ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढं सदैव तुम्हा सर्व लहान थोर प्रियजनांबरोबर, जे आजारी आहेत, जे अशक्त आहेत, घरामध्ये आहेत, सुदृढ आहेत, अशा सर्वांवर आज आणि सदा सर्व काळ असो. आमेन. काल, आज, सर्व काळ येशू सारखा, सर्व बदलती तरी येशू सारखा. धन्य त्याचे नाम, धन्य त्याचे नाम, सर्व बदलती तरी येशू सारखा. आमेन. देवाची स्तुती असो प्रियानो, जॉईन झाल्याबद्दल. देवबाप तुम्हाला आशीर्वाद दो. आणि बुधवारच्या दिवशी आपण सर्वजण पुन्हा एकदा भेटूया संध्याकाळी 7 वाजता गुगल मीटवरती, परंतु बायबल स्टडीसाठी नाही, परंतु आपण प्रियानो चेन प्रेयरसाठी, साखळी प्रार्थना जी आहे त्या दिवशी आपण करणार आहोत. आणि म्हणून सगळ्यांना विनंती आहे, आपल्या प्रार्थना विनंत्या आत्ताच पाठवायला सुरुवात करा. बुधवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत प्रियानो प्रार्थना विनंत्या आपण तयार करूया. त्यानंतर कृपा करून प्रार्थना पाठवू. बुधवारी सगळेजण सामील होऊया आपण. धन्यवाद. थँक्यू.